नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एका नवीन व्हिडिओमध्ये. आता आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वेला फूड मॉलला. आता वाजले तर 8 आणि फूड मॉलला थांबलोय. आणि मुंबईला याचं नियोजन नसताना सुद्धा मुंबई का सुरू केली हे गाडीत बसून सांगतो. बाहेर गाणं वाजत आहे, कॉपीराईट लागत, त्यामुळे गाडीत बसून सांगतो. तर विषय काय होतोय की मी लोकल मध्ये करीत होतो धंदा. माझा होत होता 2,500, कधी 3,000, कधी 3,500. आणि त्यासाठी इतकं कुदावं लागायचं मला. आणि विषय काय आहे की श्रीकांत भाऊनी एक ग्रुप बनवलाय. त्याच्यामध्ये 7-8 जणांचा ग्रुप आहे आणि सगळे इंटरसिटी मारणारे ड्रायव्हर, म्हणजे चांगले चांगले ड्रायव्हर मिळून आम्ही एक ग्रुप बनवलाय. आणि त्याच्यामध्ये इंटरसिटी ट्रिप पडली मुंबईला की लगेच लाईव्ह लोकेशन टाकीत होतो आम्ही. आणि सगळ्यांचं लाईव्ह लोकेशन यायचं आणि सगळ्यांचे दिवसात संध्याकाळी कधी कोणाचे 2 वाजता, 3 वाजता, 4 वाजता 4,000 5,000 झालेले असायचे. का तर मुंबईहून जाऊन आलं की तुम्हाला माहिती आहे की 4,000 व्हायला काही लागत नाहीत. आणि मी इकडे दिवसभर सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 10 वाजेपर्यंत कुदतोय. तर माझ्याच कुठंतरी असं इगो हर्ट झाला माझा, म्हणजे की बाबा मी काय करतोय. आणि म्हणजे लोकल मध्ये काम करताना तुम्हाला माहिती कसा वैताग येतो. त्यातून तुम्ही जर अगोदर इंटरसिटीच्या ट्रिपा मारलेल्या असतील तर तुम्हाला काय सांगायची गरज नाही. त्याच्यामुळे श्रीकांत भाऊशी काल बोलणं झालं की 70,000 रुपये त्यांनी गाडीला ऍक्सेसरीज केली. आणि मला नुसते स्क्रीन टाकायची तरी बी ती टाकू वाटा नाही. का तर दिवसभर कुदून माझं 2,700 3,000 असं पैसे होते. त्याच्यामुळे म्हटलं की बाबा सकाळ सकाळ जरी मुंबईच्या ट्रिपा पडल्या तरी जात जाऊ. का तर मुंबईच्या ट्रिपा पोर्टेबल राहतात. त्याच्यामुळं काळजावर दगड ठेवून मुंबईला जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. मुंबईला मी जाण्याचा ह्याच्यासाठी इथून मागं टाळीत होतो. का तर जेवायचे आणि झोपायचे लय हाल होतात. मी इथून मागं कुठल्याही टायमिंगला ट्रिप पडली तरी घ्यायचो. आणि मुंबईला असे असे दिवस बघितलेत मी, अशी अशी बुक ताणलेली. त्याच्यामुळे मग आणि त्याने काय व्हायचं, माझ्या तब्येतीवर परिणाम व्हायचा. त्याच्यामुळे मुंबईला यायला नको वाटायचं मला. पण आता बघू, सकाळच्या ट्रिपा ऍक्सेप्ट करीत जाईन असा माझा अंदाज आहे. हे काढलंय वडापावच्या ऐवजी हे 100 रुपयाचं काय म्हणते त्याला, फ्रूट सॅलेड घेतलंय. म्हणजे हेल्दी राहील थोडस. मस्त वातावरण आहे. आता वाजलेत 11 आणि बऱ्याच दिवसानंतर इतक्या कमी वेळात इतका मोठा आकडा बघितल्याच्या नंतर जरा आत्मिक समाधान भेटतं. म्हणजे तुम्हाला सांगतो, लोकल करून मी ज्यावेळेस 10-15 तास कुदतो, ज्यावेळेस माझं अख्खं शरीर थकतं काम करून करून, त्यावेळेस मी एवढा आकडा बघतो. आणि आता 5ला लॉग इन केलं सकाळ सकाळ. आणि 5 वाजल्यापासून 600 रुपये केलते मी. आणि 600 रुपये केल्याच्या नंतर मला ही ट्रिप पडली सीडा आणि इंटरसिटी. तर म्हणजे दिवसभर लोकलला जेवढं कुदल्याच्या नंतर एवढे पैसे होते तेवढे आता 11 11:30 म्हणलं 11:15 वाजूस तरच झाले तो. आणि म्हणजे जरा बरं वाटतं. असं असे पैसे झाले ना, असं वाटतं अजून 2-3 गाड्या घ्यावं होतं. आणि ज्यावेळेस लोकलला काम करायची वेळ येते त्यावेळेस वाटतंय स्वतःचाच खर्च निघाला तर अजून गाडी घेऊन करायचं काय. असे पण प्रसंग होत असतात. म्हणजे जाऊ दे, आता आता आलोय सीएनजी भरायला. आता भरू सीएनजी मस्तपैकी. बघू आता ट्रिप पडली तर लगेच जाऊ रिटर्न, नाही तर मग जेवण करू. मित्रांनो, तुम्ही सर्वप्रथम हा स्क्रीनशॉट पहा. याच्यामध्ये सरांनी मला विचारलेलं आहे की डिझायर घेऊ की इर्टिगा घेऊ. तर मला काय म्हणायचंय की हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो आणि ज्याच्या त्याच्या काम करण्याच्या टॅलेंटवर हा निर्णय घेतला जाऊ शकतो. म्हणजे कसं आहे की बा, मी मस्त म्हणलं इर्टिगा घ्या, इर्टिगाला लय धंदा आहे. पण तो त्यालाच धंदा आहे ज्याला तो धंदा मिळवता येतो. आता इर्टिगा ओला उबेरचे जिओवर स्पेशली घेण्यासारखे दिवस राहिलेले नाहीत. ज्याचा प्रायव्हेट कॉन्टॅक्ट आहे किंवा ज्याला वेंडर थ्रू इकडे तिकडून बुकिंग आहे त्यांनी समजा घेऊ शकतो इर्टिगा. पण फक्त ओला उबेरच्या जिओ, आता तुमचं कॉन्टॅक्ट कसं आहे, काय कसं आहे, तुम्ही अगोदर गाडी चालवली नाही चालवली, हे बऱ्याच गोष्टी या गोष्टीसाठी या ह्याच्यासाठी मॅटर करतात. असं तुम्ही फक्त एका मेसेजवर डिझायर घेऊ का इर्टिगा घेऊ, कोणत्या गाडीला धंदा जास्त आहे असं विचारलं तर तिथं 100% मी जरी सल्ला दिला इर्टिगा घ्या किंवा डिझायर घ्या तरी ते 100% चुकीचा निर्णय असू शकतो. का तर मी फक्त तुमच्या मेसेजवर नाही सांगू शकत. त्याला बऱ्याच गोष्टी मॅटर करतात की बा तुम्हाला किती या टुरिस्ट व्यवसायाचं ज्ञान आहे, तुम्ही किती ह्या व्यवसायासाठी कॉम्प्रोमाइज करू शकताय. म्हणजे तसं तर डिझायर वाल्यांपेक्षा वॅगनर वाले सुद्धा जास्त कमवतात. हे त्याची काम करण्याची टेक्निक आहे. काही काही इर्टिगा वाल्यांना एवढं धंदा होत नाही जेवढे काही डिझायर वाले इर्टिगा वाल्यांपेक्षा जास्त रोज कमवतात. म्हणजे काही डिझायर वाले असे आहेत माझ्या ओळखीचे जे रोज 4,000 5,000 आणतात, म्हणजे आणतातच. आणि काही इर्टिगा वाले असे ज्यांचे 2,500 3,000 सुद्धा दिवसात होतात. काही काहींची तर गाडी पण हालत नाहीत, असे पण माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत.
तर याच्या कसं आहे, तुमचे काम करण्याचं टॅलेंट कसं आहे त्याच्यावर ह्या गोष्टी डिपेंड असतात. त्याच्यामुळं मला असा मेसेज करू नका की ही गाडी घेऊ का ती गाडी घेऊ. ते मार्केटमध्ये रिसर्च करा, प्रत्यक्षात अनुभव घ्या आणि मग गाडी घ्यायचा निर्णय घ्या. दुसऱ्याच्या सांगण्यावरून कधीच, माझ्या नाही कुणाच्याच सांगण्यावरून कधी गाडी घेऊ नका. प्रत्यक्षात अनुभव घ्या आणि मग गाडी घ्या, असंच मी सांगन. सीएनजी तर भरला आणि आता कुठेतरी निवांत ठिकाणी जातो आणि जेवण करतो. आता तसं म्हणा 12 वाजा अजून थोडा टाइम आहे, पण कसं आहे जर ट्रिप जर पडली तर ते पार मग 4-5 कडे ड्रॉप जाईल. त्याच्यामुळं इतकी भूक ताणू शकत नाही. त्याच्यामुळं आताच लवकर जेवण करतो आणि जर पडलीच तर मग थोडं मला थांबतो, काही विषय नाही. पण निवांत ठिकाणी जातो एखाद्या, मग बघू काय करायचंय. आलोय पवईमध्ये, आता मस्तपैकी जेवण करून आलोय. आता जातो गाडीमध्ये आणि करतो चालू, म्हणजे आपण टेन्शन फ्री झालो असं म्हणायला काही अडचण नाही. जेवण करूच परत तसं म्हणा टेन्शन असतं. पण आता मुंबई, आता आलोय गाडीमध्ये, केले चालू. आणि बऱ्याच मित्रांनी मी काल परदेशचा व्हिडिओ टाकला होता, त्या व्हिडिओला कमेंट आले आणि 2-3 जणांचा फोन पण आले की थंबनेल कसा बनवला. तर मी चॅट जीपीटीहून थंबनेल बनवला होता आणि इथून पुढे जेवढे सगळे थंबनेल येतील मला वाटतं तेवढे चॅट जीपीटी वरूनच बनवावात, का तर ते छान थंबनेल बनवून देतंय. ते कसं बनवलं होतं ते तुम्हाला दाखवतो मी. हे आहे चॅट जीपीटी आणि चॅट जीपीटीत हिस्ट्री राहते. हा आता हे श्रीकांत भाऊच्या कालच्या व्हिडिओचं थंबनेल त्यांना मीच बनवून दिलं हो का. आता हे 2 फोटो त्याला दिले आणि त्याला सांगितलं पुणे टू वडोदरा ट्रिपसाठी एक यूट्यूबसाठी थंबनेल बनवून दे. ह्या 2 फोटोचा मिळून त्यांनी कुठलं थंबनेल तयार केलंय हे तुम्ही बघा. हे श्रीकांत भाऊचं थंबनेल मीच बनवून दिलंय त्यांना. म्हणजे किती अट्रॅक्टिव्ह थंबनेल. आता ते मागचे सुद्धा ह्याचं कुठे गेलं, ठीक आहे. आता हिस्ट्री द्याय नाही बरं का. हा आलं. हे काय गाडीचे थंबनेल त्याला सांगितलं ना. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला सांगतो, त्याला एवढी माहिती सांगावं लागते. आता मी सुरुवातीला काय सांगितलं होतं तुम्हाला सांगतो मी. आता हे मी जे ॲव्हरेजचा व्हिडिओ केला होता ना, त्याला थंबनेलचा काय विषय सांगितला होता. भरपूर सांगत आहे बरं का, पण थोडक्यात मी त्याला सांगतो. तर मी थोडक्यात सांगतो आता मी तुम्हाला. तर मी त्याला सांगितलं होतं की मी गाडीचे ॲव्हरेज वाढवण्याविषयी व्हिडिओ बनवला आहे, तर मला थंबनेल बनवून दे. तर त्यांनी हा थंबनेल बनवून दिला. तर मला हा आवडला नाही का, तर ह्याच्यामध्ये माझा चेहरा, गाडी काहीच, माझी थीम काहीच नव्हती. माझी थीम म्हणजे तुम्हाला माहीत असेल की माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी गाडी दाखवतो. तर माझं म्हणणं होतं की बा माझी गाडी आली पाहिजे. तर मी ह्याला थोडा बेसिक सांगितलं की मला असं पाहिजे. मग आता मी काय केलं की हा फोटो बनवून दिला की बा मला असं थोडं स्टायलिश बनवून दे. तर मग त्यांनी याच्या आधारावर कसं बनवून दिलं. त्यांनी याच्या आधारावर असं बनवून दिलं होतं. तर त्याला सांगायचं की त्याला सांगितलं ना आपण, तो 2 गाड्या दिल्यात एकच गाडी तयार कर, मग ते असं बनवतो. आपण जसं सांगू ना त्याला, मला हे ॲड करून दे, ते ॲड करून दे, ते तसं बदल करीत जातं. असं तुम्ही थंबनेल बनवू शकताय. चला तुम्हाला आजचं थंबनेल तयार करून दाखवतो की कसं होतंय तयार नेमकं. इथं प्लसवर क्लिक करायचं, फोटोजवर क्लिक करायचं, गॅलरीतून आपल्याला फोटो निवडायचा. इथं एक गाडीचा एक फोटो दिलाय त्याला आणि माझा एक फोटो दिलाय. आता मी 2 फोटोचं पहिल्यांदा ट्राय करतोय. माझं श्रीकांत भाऊचं काल केलं होतं तर त्यांचा एकदम मस्त दिला. तर आता सांगू त्यांना की बुवा थंबनेल बनवून दे. मी मुंबई टू पुणे ट्रिप घेऊन गेलो होतो, तर मला यूट्यूबसाठी एक थंबनेल बनवून दे. एकदम साध्या भाषेत सांगायचं, ते राईट बनवून देतं, लय हुशार असतं ते. थोडा वेळ लागतो ह्याला, पण थंबनेल म्हणजे सुरुवातीला चुका बी करीत बरं का, पण त्याला आपण सांगितलं नाही इथं चुकलंय तिथं चुकलंय, मग ते व्यवस्थित आपल्याला तसं पाहिजे तसं करून देतो. आता इथं हे म्हणते सबस्क्रिप्शन घ्या, पण सबस्क्रिप्शन नाही घेतलं तरी चालतं. सबस्क्रिप्शन घेतल्यावर त्याचं असं म्हणणं आहे की बा तुम्हाला फास्ट प्रोसेस होईल, पण आपल्याला स्लो झाली तरी चालतंय.
ह्याने बनवून दिलंय. पण याच्यामध्ये तुम्ही जर बारीक बघितलं तर प्रिंटिंग मिस्टेक पण आहे आणि इथं एक्सप्रेस वेला दुसरा शब्द त्याने तयार केलाय. ट्रिप लॉगला म्हणजे थोडक्यात अशा चुका होतात तर त्याला सांगायचं की मला हे आवडलं नाही, मला हे आवडलं नाही, दुसऱ्या पद्धतीने अजून स्टायलिश बनवून दे. बघा आता अजून दुसऱ्या पद्धतीने देईल ते बनवून. बघा त्यांनी असं बनवून दिलंय. आता मला हे पटतही नाही पटतही, जरा अजून बघतो दुसरे जरा फोटो देऊन बघतो त्याला. जर त्यांनी ह्याच्यापेक्षा जर भारी बनवलं तर ओके, नाही तर मग हाच थंबनेल फिक्स करेन मी. आणि हे जे प्रिंटिंग मिस्टेक होते ना तर त्याला खाली लिहायचं तिथं की तुझ्याकडून हा शब्द चुकलेला आहे, मग ते राईट तो शब्द रिपेअर करून परत आपल्याला व्यवस्थित बनवून देतो. चला आता वाजले 1:30 आणि आपल्याला मिळालेली आहे पुण्याची पिंपरी चिंचवडची ट्रिप आणि मस्तपैकी वातावरण आहे. मंगळवारचं इतक्या लवकर ट्रिप तसं म्हणे आता काय वेंडरशिपला बऱ्याच गाड्या चालतात त्याच्यामुळे त्यांना मुंबईमधून रिटर्न अशी डायरेक्ट ट्रिप वाजत नाही, त्यांना रिझर्वेशनच न्यावं लागते माघारी. त्याच्यामुळं कसं आहे माघारी जाताना आमच्यासारख्याकडे लय फायदा होतोय. नाहीतर अगोदर सोमवार आणि मंगळवार ट्रिपच पडत नसतं संध्याकाळपर्यंत. खूप वाट बघून बघून कंटाळून जायचो, पण आता लगेच पडली ट्रिप रिटर्न. बघू आता काय होतंय. आता वाजले 3:15 आणि आता आलोय फूड मॉलला. मुंबईमध्ये एक जणाची ओरा ब्रेकडाऊन झाली होती, गरम झालती आणि तिचा विषय असा होता की तिचं कुलंट बी एकदम ओके होतं आणि फॅन पण फिरत होता, तरीसुद्धा टेम्परेचरची लाईट आली ती मीटरमध्ये. तर कशामुळं आली असन आता त्यांचं म्हणजे त्याची गाडी गरम झाली, ती गाडी बंद केली त्याच्यामुळं. नाही मैंने खरं खाली कस्टमर बोलवते काय सांगत होतो मी. हा त्याची गाडी गरम झाली म्हणून त्यांचं कस्टमर मला मिळालं. तर 2024ची गाडी होती, म्हणजे मी त्याला पाहिलं की बा काय विषय झाला. मला वाटलं की कुलंट लीक झाला असेल किंवा फॅन फिरत नसेल, पण फॅन बी फिरत होता आणि कुलंट बी व्यवस्थित होतं, तरीसुद्धा टेम्परेचरची लाईट लागली होती. तर काय कारण असेल जरा कमेंट करून सांगा बरं. कस्टमर जेवण करते तोपर्यंत पाणी भरून घेतो, म्हणजे तेवढं 40 रुपये वाचते. नाहीतर मग ऐन टायमिंगला बिसलरीची विकत घ्यावं लागते, पण इथं जारचं पाणी मिळतं त्याच्यामुळं पाणी भरून घेतो. उधर देख ऊपर देख कैसा उड़ रहे हैं उन लोग. देख अभी देखना, इधर की बस खड़ी जाएगी ना तो दिखाई देगा. देखो उधर देखो, बैठे होंगे ना गुड़िया. अशा पद्धतीने आपण पुण्यामध्ये ड्रॉप केलेला आहे एकदम छान म्हणी. आणि एकदम प्रवास सुखाचा झाला, लोकल करण्यापेक्षा बरं आहे. म्हणजे जरा एनर्जीची ती पैसे झाले, नाहीतर लोकल मारून मारून पार गाडी पार आता म्हणजे तुम्ही समजू शकताय म्हणजे काय अवस्था होती लोकल मारून. आणि आता 5:30 वाजताच माझे बऱ्यापैकी पैसे झाले. तर लोकल मारून एवढे कधीच होत नाहीत, ते पण तितकंच खरं आहे. पण मुंबईची ट्रिपा बी रोज पडत नाहीत, आज पडली म्हणून चला केली, आज चांगला दिवस होता. पण मुंबईच्या ट्रिपा पडायचे बी पहिल्यासारखे दिवस राहिले नाही आता. उगं वेटिंग करायची त्याला काय अर्थ राहत नाही. माझे बरेच मित्र वाट बघतात, मुंबईचे लोकल बंद करून ठेवतात, मुंबईची ट्रिप पडण्याची वाट बघत बसतात, पण त्यांना पडत नाही. मग त्यांचा मग दिवस वेस्ट होतो, लोकल पण काम होत नाही आणि इंटरसिटी भेटत नाही, असं होतं ना. चला चालू मध्ये पडली तर जाता येईन असं वाटतंय मला. सकाळ सकाळून जायला काही अडचण नाही. बघू आता काय होतंय. आता चाललोय घराकडं. जर पडली ट्रिप तर ठीक आहे, नाही पडली तर एमटी जाणार. बघू आता. 35 किलोमीटर चिखली ड्रॉप केलाय मी. गाणं बंद करा. अशा पद्धतीने आपण किती वाजले तू 7:30 वाजलेत आणि घरी आलेलो आहे, एमटीच आलेलो आहे. रूम पार्टनर सांगितलं मटण बनवतो ये लवकर लवकर. मी एमटीच निघालो, मग मला गमत निघाला. इथं आल्यावर समजलं की बुवा अजून तयारी चालू आहे. तर ठीक आहे, असू द्या. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.